नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की MBBS, BHMS आणि BAMS साठी ॲडमिशनसाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणते आहेत. हे एक डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पुढे ॲडमिशनसाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून ते एक कोणतं डॉक्युमेंट आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि नीटच्या रिझल्टच्या पहिले तुम्ही सर्व डॉक्युमेंट जमा करा, नाहीतर ऐन टायमाला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. मेडिकल ॲडमिशनसाठी लागणारे सर्व डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तुम्ही वाटलंच तर ह्याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकतात. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ. नंबर 1चं डॉक्युमेंट आहे इंडियन नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. हे तुम्हाला मेडिकल ॲडमिशनसाठी महत्त्वाचं आहे. नंबर 2चं आहे महाराष्ट्र डोमेसाईल सर्टिफिकेट, आणि तुम्ही दुसऱ्या स्टेटचे असताल तर त्या स्टेटचं. नंबर 3 आणि 4चं आहे SSC मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट, म्हणजे 10वीची सनद आणि मार्क मेमो. आणि 4 नंबरचं आहे HSC मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट, म्हणजे मार्क मेमो आणि सनद. 5 नंबरचं डॉक्युमेंट आहे नीट UG 2024 मार्कशीट आणि हॉल तिकीट. तुम्ही आत्ता नीटची पेपर दिलेली आहे त्याचं तुम्हाला मार्कशीट आणि हॉल तिकीट लागणार आहे. नंबर 6चं आहे सिलेक्शन लेटर, हे तुम्हाला लागणार आहे. नंबर 7चं डॉक्युमेंट आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट तुम्हाला हॉस्पिटलमधून काढावं लागेल. हे दरवर्षी चेंज होते, म्हणून तुम्हाला ह्या वर्षीचं काढावं लागेल. नंबर 8चं आहे गॅप सर्टिफिकेट. हे एक डॉक्युमेंट खूप महत्त्वाचं आहे. नंबर 9चं डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिड सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. हे डॉक्युमेंट तुम्हाला काढले नाहीत तर तुम्ही ते काढून घ्या. नंबर 10चं आहे मायग्रेशन सर्टिफिकेट. हे डॉक्युमेंट तुम्हाला अदर स्टेटमध्ये ॲडमिशन करायचं असेल तर लागणार आहे. नंबर 11चं डॉक्युमेंट आहे TC आणि लिव्हिंग सर्टिफिकेट. हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. आणि TC तुम्हाला ओरिजिनलच लागणार आहे. तिथं झेरॉक्स जमत नाही, आणि TCमध्ये काही फेक असेल तर ती पण चालत नाही. ओरिजिनल TCच लागते. 12 नंबरचं डॉक्युमेंट आहे बर्थ सर्टिफिकेट, म्हणजे जन्मदाखला. आणि 13 नंबरचं आहे आधार कार्डची झेरॉक्स. हे तुम्हाला लागणार आहे. आत्तापैकी सांगितलेले सर्व डॉक्युमेंटपैकी एक जरी डॉक्युमेंट नसेल तर पुढे चालून तुम्हाला प्रॉब्लेम येतील. म्हणून रिझल्ट लागायच्या अगोदर तुम्ही सर्व डॉक्युमेंट जमा करा. तुम्हाला काही डाऊट असतील तर ते कमेंट करून नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.